शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं ट्विट करताना राहुल गांधींनी मोठी चूक केली आहे। शिवराय जयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी राहुल गांधींनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली। राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केलाय, त्यांनी माफी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी अशी मागणी जी ती राणेंनी केली। राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहिती नाही, दुसरं कोणीतरी त्याला ट्विट लिहून देताना देतंय असा टोला त्यांनी लगावला। राहुल गांधींनी सर्वांची जाहीर माफी मागावी अशी मागणी जी ती खासदार स्मिता वाघ यांनी केली। ज्यांना देशाचा इतिहास माहीत नाही ते विरोधी पक्षनेते असणं दुःखाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या। या देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काही बोलू नये, गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं असा टोला त्यांनी लगावला। राहुल गांधींचं ट्विट गुगल ट्रान्सलेट केल्यावर श्रद्धांजली असं दिसतंय, ही तांत्रिक चूक आहे, पण विरोधक विनाकारण राजकारण करतायत असं म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली। बीडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन केलं। किल्ले रायगडावर नाक घासून माफी मागा नाहीतर तोंडाला काळं फासू असा आक्रमक इशारा कार्यकर्त्यांनी दिला। राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी। राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलं। पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन करून परत येत असताना 4 दारुड्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली। पुण्याच्या सेनापती बापट रोडवर हा प्रकार घडला। या प्रकरणानंतर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत वसई विरारमध्ये भाजपकडून सदस्यता मोहीम राबवण्यात आली। आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे पंडित यांनी सदस्यता नोंदणीचे फॉर्म भरून घेतले। भिवंडी शहरातील नारपोली परिसरात टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात 16 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारासह जगातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीनसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली। काश्मीराच्या एका उच्चभ्रू सोसायटीत काही गुंडांनी गार्डवर कार चढवत गोंधळ घातला होता। या प्रकरणी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। अमरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। चालण्यासाठी धड रस्ते नसल्यानं पावसाळ्याआधी रस्ता बनवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। एसटीची अवस्था खूप वाईट असल्याची कबुली मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीची सेवा सुधारून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना फायदा कसा होईल याचा प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले। बारामतीत राहणाऱ्या पण पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीच्या जीबीएसमुळे मृत्यू झालाय। गेल्या 3 आठवड्यांपासून किरण देशमुख या तरुणीला जीबीएसमुळे प्रचंड त्रास होत होता। अखेर तिची उपचारादरम्यान जीबीएसची झुंज अपयशी ठरली। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीने रवाना झाले। मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिला। हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही, वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देसाईंनी दिला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे। विशेष पथकाकडून परळीत साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाकडून साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिर्डी साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार करण्यात आली। कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। आरोपी सराईत असून या टोळीने लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या। तूर खरेदी अद्याप सुरू न झाल्याने अमरावतीत शेतकऱ्यांना खासगी बाजारात तुरीची विक्री करावी लागते। दरम्यान या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय। वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड केलेल्या द्राक्षांच्या बागांना
वाढलेल्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्यानं द्राक्ष खराब होत आहेत। यामुळे द्राक्ष उत्पादनाला फटका बसणार असून किमान 20% नुकसान होण्याचा अंदाज आहे। यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडरला अटक करण्यात आली। दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं नक्षलवाद्याचं नाव असून भुतिया पहाडगंज दलमचा तो कमांडर होता। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नक्षल कमांडरला अटक केली आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी श्रीरामपुरात शेतकरी संघटनेकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे। 19 मार्च रोजी पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला। तूर कापणीला महिना उलटल्यानंतरही शासनाकडून तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये। दरम्यान घरात तूर साठवून ठेवली असल्यानं किडे लागण्याची शक्यता वाढली, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला। बीडच्या अंबेजोगाई दिवाणी न्यायालयाने परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धक्का दिला। शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टाने विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिले। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाहेरपुरा परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणीची हत्या करण्यात आली। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली। दरम्यान हत्या झालेल्या तरुणाचे नातेवाईक या प्रकरणी आक्रमक झालेत। पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आरोपीला फाशी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। वसईत मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे। बेळगावात एका पेट्रोल टँकरचा अपघात झाला। अपघातानंतर टँकरमधील तेल काढून घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना चांगलाच चोप दिला। अमरावती जिल्ह्याच्या सिद्धपुरात सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 2 नराधमांनी मठातील मावशींमार्फत तिचं लैंगिक शोषण केलं आणि या प्रकरणी 3 आरोपींवर बलात्कारासह पॉक्सोचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर क्राईम ब्रांचने 2 सराईत चोरट्यांना अटक केली। हे दोन्ही चोरटे मौज मस्तीसाठी वाहनांची चोरी करायचे। पेट्रोल संपल्यानंतर वाहन सोडून पळ काढायचे। आरोपींकडून चोरी केलेले रिक्षा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती आणि या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एका महिलेसह 3 जणांना अटक केली। आरोपींकडून 31,56,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीने 2 5 वर्षीय चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आणि या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। जळगावातील पाचोरा शहरात पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। शिवजयंतीचा उत्सव साजरा करून घरी परतताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली। मांडूपमध्ये टेम्पोने स्कूटीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आणि या अपघातात स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाला। चंद्रपूरच्या नवनिर्मित फ्लाइंग क्लबचं उद्घाटन गुरुवारी केलं जाणार आहे। माजी केंद्रीय मंत्री राजू प्रताप रूढींच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे। चंद्रपूरच्या मोरवामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मंत्री भरत गोगावलेंनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने गोगावलेंचा सत्कार करण्यात आला। शिवजयंतीचं औचित्य साधत शिर्डीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवा आदर्श निर्माण केला। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात आपला जीव गमावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा हातभार लावत त्यांनी आधार दिला। घोडे कुटुंबाला 1 लाख, शेजूळ कुटुंबाला 2 लाख तर जखमी देहरकर यांना 11,000 अशा 3,11,000ची मदत देण्यात आली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली। कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट पार झालं की ते आपोआप होतं आणि त्याचे नेते मंडळी काल परवापासून बोलायला लागलेत। मला असं वाटतं की तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतील असं गोगावले म्हणाले।
आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.